स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा श्रावण मास प्रवचनमालेमध्ये मनपूर्वक स्वागत. आज रविवार आणि जशी आपण काल घोषणा केली होती की ठरवलं होतं की आपण भगवद्गीतेवर आज चर्चा करणार आहोत. तर अध्याय 2 आणि श्लोक 25 विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी मागचे 2 श्लोक ज्याची चर्चा आपण गेल्या 2 वर्गापासून करत आहोत त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया. भगवान 23व्या आणि 24व्या या दोन्ही श्लोकामध्ये आपल्याला आत्मतत्वाचं स्वरूप लक्षण, मी जे शब्द वापरतोय त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या. मी लक्षण म्हणत नाहीये, स्वरूप लक्षण म्हणजे ज्या लक्षणांपासून, ज्या स्वरूपापासून कधी पण आत्मतत्व ढळत नसतं त्याची वर्णना करत आहेत. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः. आत्मतत्व कसं आहे की याला कोणतंही अस्त्रशस्त्र याला कापू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही, त्याच्यानंतर पाणी याला भिजवू शकत नाही आणि वायू याला वाळवू शकत नाही, असं हे तत्व आहे. आणि जर तसं केलं तर आत्मतत्वाचं अमरत्व तेच नष्ट होऊन जाईल, मूळ स्वरूपच त्याचं नष्ट होऊन जाईल. आपण जे म्हणतो की आत्मतत्व हे याला जन्म नाही, याला मृत्यू नाही, आणि जर तसं झालं, ते जर जाळल्या गेलं, ते भिजलं, पाण्यात बुडालं, शस्त्र कापू शकले तर त्याचं अमरत्व नष्ट होऊन जाईल, त्याचं सर्व व्यापकता नष्ट होऊन जाईल, त्याचं सर्वज्ञता नष्ट होऊन जाईल. सर्वशक्तिमान म्हणतो पण आत्मतत्वाला. असं का म्हणतो? कारण की हे सगळे गुणांमुळे, म्हणजे हे जे आत्मतत्व आहे त्याला कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही विधीने आपण त्याला संपवू शकत नाही. याची आपण सखोल चर्चा आत्तापर्यंत केली होती. आता आपण आज 25वा श्लोक त्याची चर्चा करणार आहोत. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि. अव्यक्तोयम, पहा शब्दाची कुठेतरी पुन्हा एक पुनर्उजळणी होत आहे. याच्या आधी हे शब्द म्हणजे या प्रकारचं डिस्क्रिप्शन म्हणून या वर्णना भगवानांनी केलेली आहे आणि आपण वेगळ्याने पण केलेली आहे. आपल्याला लक्षात असेल की मुंडक उपनिषदचे काही मंत्र मी आपल्या पुढे वाचले होते एकदम सुरुवातीला, म्हणजे जवळजवळ एक 10 वर्ग तरी झाले असतील, 7-8 वर्गाच्या आधी. तर त्यामध्ये हे सगळे शब्द आलेले होते. तर त्यामध्ये एक जो शब्द होता अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि. नानुशोचितुम अर्हसि म्हणजे या आत्मतत्वाला या पद्धतीने अनुभवात आणल्यानंतर
नानु शोचितुम, तू शोक करणार नाही. अर्हसी म्हणजे योग्यता. हे आत्मतत्वाला या पद्धतीने किंवा असं जाणल्यानंतर कसं ते पहिल्या ओळीत दिलेलं आहे. पण हे नानु शोचितुम अर्हसी याचा अर्थ काय की तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही, किंवा हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. आता पहा, लक्षात घेऊन म्हणजे जर आपल्याला फक्त बौद्धिक ज्ञान झालं तरी सुद्धा आपला अनेक शोक कमी होऊ शकतो. म्हणजे आपण जे वर्तमानमध्ये जे काहीही बौद्धिक व्यायाम करत आहोत आत्मतत्वाच्या संदर्भामध्ये, तर त्यातून सुद्धा आपल्याला बरीच शक्ती मिळू शकते. आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा काही शोक, मोह, भय हे सगळे निर्माण होतात तर त्याच्यावरती मात करण्याकरता आज तर आपला काही अनुभव आपल्याला प्राप्त झालेला नाही, मान्य. पण जरी आज आपल्याला हे अनुभव जरी प्राप्त झालेला नाहीये, पण जर आपल्याला हे बौद्धिक स्तरावरती सुद्धा आपण सतत चिंतन मनन करत राहिलो आपल्या स्वरूपाचं, त्यातून सुद्धा पहा भगवान स्पष्टपणे म्हणतात आहेत की हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. म्हणजे तो शोक फारसा कमी होईल. पण वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे जे काही श्लोक आतापर्यंत आपण चर्चा केली 24व्या श्लोकापर्यंत, तेवढंच नव्हे तर 25व्या श्लोकची पहिली ओळ सुद्धा त्याच्यामध्ये आत्मतत्वाचे स्वरूपाचे काही लक्षण भगवान सांगत आहे. आणि ते काय आहे? अव्यक्तोयम. शब्द थोडासा बदललाय पण त्याचा गूढ अर्थ किंवा निहित अर्थ तोच आहे. म्हणजेच काय की हा जो आत्मतत्व आहे बंधू भगिनींनो, हा अव्यक्त आहे. अव्यक्त का आहे? अव्यक्त आहे तर मग याच्या असं तो आपण आम्ही का मानून घ्यायचं? अरे अव्यक्त का आहे तो? कारण की इंद्रियांनी गोचर नाही. अप्रमेय हा शब्द आपण आधी वापरलेला, आपल्या सर्वांना नक्कीच लक्षात आहे. अप्रमेय. आणि आपण म्हणतो अव्यक्त आहे, हे आत्मतत्व अव्यक्त आहे. तर मग हे प्रगट कसं होतं? प्रकृतीच्या माध्यमातून. ही जी प्रकृती पण बघत आहोत पहा, आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की मागच्या वर्गामध्ये आपण चर्चा केली होती सर्वांनी, आणि त्याचा शेवट काय केला होता की हे आत्मतत्व, हे ब्रह्मतत्व आणि ही प्रकृती, हे दोघांचा असा जबरदस्त मिलाफ झालेला आहे या दोघांचा की त्यातून आपल्याला आत्मतत्व म्हणजे ते वेगळं करता येत नाहीये. म्हणजे आज तरी, कारण की आपल्याला अनुभव आलेला नाही. तर प्रकृतीमध्ये जे काहीही आपल्याला हालचाल दिसत आहे ती प्रकृतीची हालचाल आहे. पण त्याला जोड कसली मिळालेली आहे? तर ते आत्मतत्वाची. हे दोन्ही म्हणजे आत्मतत्व आणि प्रकृती किंवा माया, आता मी हा नवीन शब्द वापरतो बरं, याने घाबरून जाऊ नका. आत्मतत्व आणि हे जे काही आपण या हालचाली बघत आहोत त्याच्याकरता शक्ती त्या प्रकृतीला कुठे मिळेल? प्रकृती मुळामध्ये आहे जड, पण आपल्याला हालचाल दिसती प्रकृतीमध्ये. हीच भानगड आहे आणि हीच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अव्यक्त आत्मतत्व स्वतः कधी असं स्वतःला व्यक्त करू शकत नाही. त्याला व्यक्त करण्याकरता काहीतरी माध्यम लागत असतो. वाक्याकडे लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. अव्यक्तोयम. आत्मतत्व हे कधी पण असं स्वतःला व्यक्त करू शकत नाही. त्याला व्यक्त करण्याकरता काहीतरी माध्यम लागतं आणि ते प्रकृतीच्या माध्यमातून ते आत्मतत्व प्रकट होत असतं. आता प्रश्न असा आहे की प्रकृती आहे जड, आणि हे सगळी प्रकृती जी नटलेली आहे आपण जे बघतो त्याच्यामध्ये जर ही प्रकृती जड आहे तर याच्यामध्ये हे आपल्याला सगळे जे संघर्ष दिसतात, हालचाली दिसतात, ये जा दिसत असते, ते कशामुळे? प्रकृती जर जड आहे, आत्मतत्व स्वतः प्रकट करू शकत नाही, तर हे जे मी मिलाफची गोष्ट
आपल्याला सारखं सारखं सांगतो, याच्या आधी सुद्धा सांगितलेली आहे की आत्मतत्व प्रकट होण्याकरता प्रकृतीचं तो माध्यम, म्हणजे प्रकृतीच्या माध्यमातून तो स्वतःला प्रकट करतो, प्रकृतीला ताकद देतो, प्रकृतीला बळ देतो आणि त्याच्यामध्ये म्हणून जरी प्रकृती जड असली तरी सुद्धा आत्मतत्वाच्या शक्तीने सगळी जी हालचाल दिसते ती आपल्याला आत्मतत्वाच्या. आणि दुसरी मजा अशी आहे की आत्मतत्व स्वतः कसं आहे, स्थाणू, अचल. हे मोठं भानगडीचं काम आहे बरं. म्हणजे पहा, आत्मतत्व स्वतः कसं आहे, अव्यक्त, प्रकट होऊ देत नाही स्वतःला. प्रकट होण्याकरता काहीतरी माध्यम लागतं. प्रकृती स्वतः काही करू शकत नाही, तिला काही ताकदच नाहीये, जड आहे. ताकद आहे आत्मतत्वाकडे, पण ते आत्मतत्व कसं आहे, ते आहे स्थाणू आणि अचल. आत्मतत्व कसं आहे, स्थाणू आणि अचल, म्हणजे ते स्वतः हालचाल करणार नाही, पण तो काय करणार, प्रकृतीला शक्ती देणार, पण स्वतः स्थाणू आणि अचल, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला हालचाल दिसत नाही, पण ते प्रकृतीला ताकद देत असतं. आणि हेच समजण्याकरता मी उदाहरण देतो स्फटिकाचं आणि त्या प्रतिबिंबाचं. पुन्हा एकदा त्याची चर्चा करूया. आपल्याला लक्षात येईल की आपण परातीमध्ये एक पाणी घेतलंय, मोठी परात आहे आणि ती परात ठेवली आहे आपण दुपारी 12 वाजता एखाद्या पटांगणामध्ये, आणि आपण त्या पाण्याला हलवायला सुरुवात केली. आपल्याला दिसतं काय, आपल्याला दिसतं असं की प्रतिबिंब हलत आहे, पण वास्तविक पाणी हलल्याने प्रतिबिंब हलत असतं. म्हणजेच काय, आत्मतत्व हे शक्ती देत असतं त्या प्रकृतीला, आणि त्या प्रकृतीमध्ये सगळे संघर्ष, हालचाली दिसतात. तसंच पाणी हलत असताना पाण्याचे जे मुवमेंट असतात ते प्रतिबिंब हलवत असतात. मुळात प्रतिबिंब कसा आहे, तो प्रतिबिंबामध्ये कोणती हालचाल तशी पाणी जर स्थिर राहिलं तर प्रतिबिंबामध्ये कोणती हालचाल होणार नाही. म्हणण्याचा अर्थ काय की या संपूर्ण हा जो प्रकृतीचा हा सगळा जे मायाचा खेळ चालू आहे, याच्यामध्ये प्रकृती आणि आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे असं मिसळून गेलेलं आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रकृतीमध्ये असलेली हालचाल दिसून येते, पण ते आत्मतत्वा जे शक्ती देत असतं की जे स्वतः अचल आणि स्थाणू आहे, पण शक्ती देत आहे प्रकृतीला कार्य करण्याकरता, पण स्वतः तो अक्रिय किंवा निष्क्रिय आहे. आणि एवढंच नाही तर तो स्वतः शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया नाही याची जाण, प्रकृतीमध्ये क्रिया घडवतोय पण तो त्याची जाण त्याला आहे. हे सगळ्या गोष्टी बंधुभगिनींना सारख्या सारख्या ऐकल्या पाहिजे. कदाचित एका स्ट्रोक मध्ये हे थोडं समजणं कदाचित अवघड असेल, पण फार अवघड नाही. तुम्ही स्फटिकचं उदाहरण किंवा त्या प्रतिबिंबाचं उदाहरण त्याचं सारखं सारखं चिंतन करा तर लक्षात येईल की हे आत्मतत्व हे निष्क्रिय, स्थाणू, अचल आहे, पण शक्ती देत आहे प्रकृतीला. म्हणजेच परातीमध्ये पाणी आपण हलवल्याने प्रतिबिंब हलतो. म्हणजेच काय, क्रिया दिसते प्रतिबिंबामध्ये, क्रिया दिसते प्रतिबिंबामध्ये. आणि अव्यक्तो आत्मतत्व. आता पहा, आपण हे सगळं इथे ही खोली बघत आहोत, ऑफिस बघत आहोत, सगळ्या गोष्टी बघत आहोत, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आहे, दृष्टिगोचर होतात आहे, पण आपल्याला आत्मतत्व कुठे दिसतंय का? नाही. का? आत्मतत्व तर सर्वदूर व्याप्त आहे ना. हो, पण ते इंद्रियांना दिसत नाही. हो, इंद्रियांनी त्याला इंद्रियांच्या माध्यमातून ते आपल्याला अनुभवात येऊ शकत नाही, आणि त्याला व्यक्त करण्याकरता काहीतरी एक माध्यम लागतं. मी बोलत आहे, माझे हात हलत आहे, आपण सर्वजण ऐकत आहात, ह्या ज्या क्रिया होत आहे याच्या माध्यमातून ते चैतन्य प्रकट होत आहे. म्हणजे त्या चैतन्याने तुम्हाला मला माध्यम केलेलं आहे प्रकट होण्याकरता. पण असं नुसतंच चैतन्य कधी प्रकट झालेलं आहे असं कधी होत नसतं. म्हणून त्याला अव्यक्तोयम असा शब्द इथे आचार्यांनी, भगवानांनी वापरलेला आहे. पुढे आपण अजून घेऊया अचिंत्योयम.
म्हणजे चिंतनाच्या पलीकडे असणारा. असं कसं हो? अरे आपण चिंतन तर करतोय आत्मतत्वाचं बुद्धीनी मनाने, आणि मग असं अचिंत्य का म्हणतात? अहो, चिंतन करतोय म्हणजे काय? हे बौद्धिक ज्ञान आहे, हे अनुभवात्मक ज्ञान आहे का? नाही. आणि आत्मतत्वाचं ज्ञान खरं झालं हे तेव्हाच सिद्ध होऊ शकतो की जेव्हा आपण त्याला अनुभवात आणू. आणि मन आणि बुद्धी हे इतके तोकडे आहेत, इनसफिशियंट आहेत, की त्याच्या माध्यमातून ते आत्मतत्व आपल्याला गवसणार नाही. आणि आपलं आत्ता जे काही चाललेलं आहे हे फक्त काय चालू आहे? हे फक्त एक बौद्धिक व्यायाम चालू आहे, मेंटल एक्सरसाइज. का सुरू आहे? कारण की आपल्याला आत्मतत्व कळलं तरी पाहिजे ना. बौद्धिक रूपाने कळल्यानंतर मग हळूहळू जेव्हा आपली साधना वाढेल, आपण जसं जसं आध्यात्मिक मार्गावरती आपण मार्गक्रमण करूया, पुढे जाऊया, तेव्हा आपल्याला सुद्धा ते गवसेल नक्की. पण ते बुद्धी किंवा मनाने गवसणार नाही का? ते त्याच्या पलीकडे. बुद्धी आणि मन मध्ये ताकदच नाहीये की त्याच्या माध्यमातून आपल्याला ते आत्मतत्व गवसेल. लौकिक गोष्टी फक्त आपल्याला मन किंवा बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला गवसू शकते, पण आत्मतत्व नाही. आणि म्हणून अचिंत्योयम. पुन्हा सांगू इच्छितो की आपण आता जे करत आहोत, इट इज अ मेंटल एक्सरसाइज, एक मेंटल अंडरस्टँडिंग अबाउट द आत्मन, अबाउट द ब्रह्मतत्व. पण इथे अचिंत्योयम हा शब्द भगवानांनी वापरलाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की हे जे आत्मतत्व आहे हे अनुभवात आणण्याकरता मन आणि बुद्धीच्या पलीकडे किंवा मन बुद्धीच्या माध्यमातून हे आपल्याला गवसू शकत नाही. म्हणून अचिंत्योयम असा शब्द वापरला. आणि पहा, साधारणपणे कसं असतं की आपल्या ज्या भावना असतात, साधारणपणे असं मानलं जातं ते कुठे उद्भवतात? एखाद्या लहान बाळाला आपल्या मनामध्ये खूप एका प्रेमाची लाट उमटते, तर ही लाट कुठे उमटते? मनामध्ये म्हणतो आपण. आणि त्याची जाण आपल्याला होत असते. तर कसं आहे की किंवा एखाद्या आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की अरे मी हे असं करू की तसं करू, आज करू की उद्या करू, असं करू की तसं करू, वगैरे वगैरे जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे असतात. तर हे निर्णय घेण्याकरता आपण काय करत असतो? आपल्या बुद्धीचा वापर करत असतो. म्हणजे बुद्धी हे विचार किंवा निर्णय घेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. भावनाचा आपल्या ज्याचे फिलिंग येतात आपल्या मनामध्ये, एखाद्याला राग आला, द्वेष आला, तर या सगळ्या भावना कुठे उत्पन्न होत असतात? त्या मनामध्ये. पण आत्मतत्व एक अशी गोष्ट आहे, ही विचारांच्या पलीकडे आहे, ही भावनांच्या पलीकडे आहे, ती निर्णयाच्या सुद्धा पलीकडे आहे. तर भावना, विचार, निर्णय या सगळ्या गोष्टींची घालमेल करण्याकरता मन बुद्धी ते त्यांची तेवढी ताकद आहे, ते पेलू शकतात. पण आत्मतत्व एक अशी गोष्ट आहे, आपल्याला फक्त एक ज्याला म्हणतो की इंटेलेक्च्युअल कन्सेप्शन हे आपल्या बुद्धीमध्ये येऊ शकतात की बाबा हे असं असं आहे, अव्यक्त आहे, सर्वव्याप्त आहे, अव्यय आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे, त्याला कापू शकत नाही, जाळू शकत नाही, ओलं करू शकत नाही, वाळू शकत नाही, वगैरे वगैरे. हे बौद्धिक ज्ञानापर्यंत ठीक आहे. पण अनुभव, जसा आपण साखरेचा गोडपणा अनुभवात आणतो, आपण गुळाचा गोडपणा अनुभवात आणतो, मिठाचा खारटपणा अनुभवात आणतो, तसं आपल्याला आत्मतत्व अनुभवात आलंय का? नाही. तर त्याच्याकरताच हे अचिंत्योयम म्हणजेच काय? हे मन आणि वाणीच्या पलीकडे आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे. याचा अनुभव घेण्याकरता आपल्याला ज्याला म्हणतो की हे जे मन आणि बुद्धी आपलं आहे, त्या जो आपला बोध आहे, आज जो आपला बोध आहे की म्हणजे मी विचार करतो, मला राग येतो, म्हणजे काय की मी विचार करतो म्हणजे मी काय सांगतो की माझा बोध सांगतोय की मला बुद्धी आहे. मी फार कॉम्प्लिकेटेड नाही करत आहे ना, तसं असेल तर कळवा बरं. की
माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे की मी विचार करतो, मी निर्णय घेतो, हे काय एक्सप्रेस करत असतं की मला बुद्धी आहे. मला परवा खूप राग आला होता बरं. नाही, तो 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 लहान मुलगा ना, तो अतिशय गोड आहे बरं. ह्या भावना कुठे निर्माण होतात? या मनामध्ये निर्माण होतात. आणि हे काय रिफ्लेक्ट करतं, हे काय दर्शवतं की माझं मन सुद्धा आहे, म्हणजे या गोष्टींचा अनुभव मी घेत आहे. आणि मी आता तुम्हाला सांगितलं साखरेचं मिठाचं, साखरेचा गोडपणा, मिठाचा खारटपणा, मिरचीचा तिखटपणा, हे अनुभव येतात. पण हे अनुभव आपल्या बोधामध्ये येत असतात. पण तो बोध कुठे माहिती का? तो या मन आणि बुद्धीमध्ये तो अडकून गेलेला आहे. तो बोध काढून आणि तो बोध त्या अनंत चैतन्याशी आपल्याला एक करायचा आहे. आणि आता साधी गोष्ट, मिरचीचा तिखटपणा आपण एक्सप्लेन करू शकत नाही शब्दामध्ये. हे उदाहरण आपण आधी चर्चा केलेली आहे. चर्चा केलेली आहे या उदाहरणाची की चव. आता मी समजा कधी मिरची खाल्लीच नाही आणि मी तुम्हाला म्हटलं की मिरचीचा तिखटपणा कसा असतो, मला बोलवून सांगा बरं, म्हणजे मुखातून शब्दातून मांडून दाखवा बरं. मांडू शकाल का? तुम्ही सरळ म्हणाल की तुम्ही खाऊन बघा महाराज, मिरचीचा तिखटपणा काय असतो. तर तसंच हे आत्मतत्व हे अनुभवात आणायचं असतं. पण त्याला अनुभवण्याकरता बुद्धी आणि मन हे तोकडं आहे, हे लक्षात घ्या. आणि आता साखरेचा गोडपणा आपल्याला वाणीने सांगता येत नाही, तर आत्मतत्व कसं सांगणार आहे? मग तुम्ही म्हणाल की मग तुम्ही इतके सगळे स्वरूप लक्षण सांगता, ते काय आहे? ते बुद्धीच्या माध्यमातून सांगतोय, शास्त्र वाचून सांगतोय. आचार्यांनी सुद्धा आपल्याला फक्त सांगितले आहेत, म्हणजे अर्थातच त्यांना अनुभव होता, भगवानांना अनुभव होता, म्हणून त्यांनी ते ज्याला म्हणतो ना की एक रस्ता दाखवलाय. मुंबई जाण्याकरता बाबा हा नवीन एक्सप्रेस हायवे असं सांगून दिलं फक्त, बस. पण जायचं आपल्याला, अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. तर हे सगळं काय, हे सगळे बौद्धिक स्तरावरती समजण्यासारखी गोष्ट आहे. पण खरं आत्मतत्व काय आहे ते मुखाने काय सांगता येत नाही. भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये फार सुंदर सांगतात की अरे, हे ब्रह्मज्ञानाचा आनंद केवढा आनंद आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण काय करू, आई माझं तोंड दाबून देते. वंडरफुल एक्सप्रेशन, काय सुंदर एक्सप्रेशन आहे की हे सगळं आनंद मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण आई तोंड दाबून देते. म्हणजे काय की ते सांगता येत नाही. म्हणण्याचा अर्थ काय, सांगता येत नाही. अजून एका ठिकाणी म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण अनेकदा म्हणतात की जगातल्या सर्व गोष्टी उष्ट्या झाल्या, म्हणजे ते मुखाने एक्सप्रेस करू शकतो आपण. फक्त जगात एकच अशी गोष्ट आहे, ब्रह्मतत्व, की जे मुखाने आपण एक्सप्रेस करू शकत नाही, त्याची वर्णना करू शकत नाही. हे सगळं बौद्धिक स्तरावरती करतोय, हे समजून घ्या फक्त. याच गोष्टीचा पुरावा आपल्याला केन उपनिषदमध्ये आणि तैत्तिरीमध्ये सुद्धा सापडतो. आणि ते म्हणजे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चेत नेती. काय सुंदर वाक्य आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. हे आत्मतत्व कसं आहे? हे वाणीच्या पलीकडे आहे, म्हणजे तुम्ही याला वाणीच्या माध्यमातून सांगू शकत नाही. अप्राप्य मनसासह, मनात नाही होऊ शकत. म्हणून मन आणि बुद्धीच्या माध्यमातून हे आपल्याला गवसणारं नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे. हेच तत्व मी एका ठिकाणी मांडत असताना एक फार सुंदर प्रश्न एका साधकाने मला विचारला होता की महाराज, आपण मेडिटेशन कुठे करतो? तर अर्थातच आपल्या मन आणि बुद्धीला संयमात किंवा एककेंद्रित करण्याकरता करत असतो. मग जर आपल्याला मन आणि बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला आत्मतत्व गवसणार नाही, तर मग याला म्हणजे स्वच्छ करणं किंवा याला एककेंद्रित करणं मेडिटेशनच्या माध्यमातून, त्याची काय आवश्यकता आहे? एकदम परफेक्ट प्रश्न होता. त्याचं उत्तर असं की पहा, आपलं मन किंवा बुद्धी हे सतत चंचल असतं.
आणि आत्मतत्वाचा प्रतिबिंब त्याच्या आणि त्याच्यावरती संस्कार, अपुऱ्या वासना हा सगळा मळ साठलेला आहे, म्हणून त्याचा प्रतिबिंब नीट पडत नाहीये, फारच अंधुक प्रतिबिंब पडतोय. म्हणून साधना करून त्या संस्कार आणि अपुऱ्या वासना स्वच्छ करायच्या, कर्माचे फळ स्वच्छ करायचे. आणि जे पाणी हलत आहे सारखं सारखं आपल्या विचारांनी, आपण मेडिटेशनमध्ये काय करतो, आपण मेडिटेशनमध्ये आपल्या मनाला निर्विचार करतो, बरोबर ना? निर्विचार करतो ते कशा करता, की जर एक विचार आला तर आपल्या मनावर मनरूपी जे तलाव आहे, स्वामीजी म्हणतात राजयोगमध्ये की आपलं मन किंवा बुद्धी कसं आहे, तलावासारखं आहे, तर त्याच्यावरती सारखं सारखं ते तरंगा उमटत असतात. तरंगा उमटल्या की प्रतिबिंब हलतो. तर मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपली मन किंवा बुद्धी त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, संस्कार नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो, अपुऱ्या वासना नाहीचा प्रयत्न करतो. आणि तसं झालं तर प्रतिबिंब स्पष्ट दिसणार, आणि प्रतिबिंब स्पष्ट दिसला की दॅट इज मोक्ष. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर म्हणतात, शुद्ध बुद्धी, शुद्ध मन, शुद्ध आत्मा एक. हे ऐकलं तर कसं, ऐकल्यानेच आपल्याला आनंद होतो. तर जेव्हा जेव्हा कधी होईल तेव्हा किती आनंद होईल पहा. की म्हणून माझा म्हणण्याचा अर्थ काय, ज्या साधनाचा प्रश्न होता की मेडिटेशन आपण कशावर करतो, तर मन आणि बुद्धीवरती करतो. कशा करता, कारण की ते अस्थिर तलावासारखं आहे, अशा तलावासारखं आहे की त्याच्यामध्ये खूप घाण साठलेली आहे, संस्कार, अपुऱ्या वासना, कर्मांचे फळ, अहंबोध, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तर हे सगळं स्वच्छ करून, फक्त स्वच्छच नाही करायचं आहे, तर त्या तलावाला त्याच्यावरती एक पण तरंग उमटली नाही पाहिजे. एक विचार, एक तरंग, लक्षात ठेवा. म्हणून आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर मनाला निर्विचार का करतो, करण्याचा प्रयत्न का करतो सारखा सारखा, की त्याच्या माध्यमातून आपल्या म्हणजे मन जर स्थिर झालं आपलं एकदम शांत तलावासारखं, तर प्रतिबिंब एकदम स्पष्ट दिसणार. तर तैत्तिरीय उपनिषद आपल्याला काय म्हणतात, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेती कुतश्च नेती. अजून एक बघूया केन उपनिषदमध्ये, न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनः. एकदम ठामपणे, एकदम नो कन्फ्युजन. थोडं दिसतं, थोडं नाही, असं नाही, अंधुक दिसतं, नो, अरे तिथे नाही जात बाबा. न तत्र चक्षुर गच्छति, चक्षु हे उपलक्षण आहे सगळ्या ज्ञानेंद्रियांचं. चक्षु म्हटल्यानंतर आपल्या पाची ज्ञानेंद्रिय त्यात गृहीत झाल्या, म्हणजेच कोणत्याही इंद्रियांच्या माध्यमातून आत्मतत्व आपण प्राप्त करू शकत नाही, अनुभवात आणू शकत नाही. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति, वाणी तिथे जाऊ शकत नाही. वाणी आहे उपलक्षण आपल्या कर्मेंद्रियांचं. कर्मेंद्रिया आपल्या फार स्थूल असतात, हात, पाय, वाणी, उपस्थ आणि पाय. आणि जिथे ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळेसारख्या सूक्ष्म गोष्टी, आपलं घ्राणशक्ती, आपली ऐकण्याची शक्ती, हेच जाऊ शकत नाही, तर या स्थूल कर्मेंद्रिय जाणं शक्यच नाही आहे. जिथे सूक्ष्म जाऊ शकत नाही तिथे स्थूलचा प्रश्नच येत नाही. पण तरी कोणत्याही शंका त्याला स्थान देतच नाही उपनिषदचे ऋषी. म्हणून न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनः. मन हे अत्यंत सूक्ष्म जरी असलं तरी आत्मतत्व त्याच्यापेक्षा अनेक सूक्ष्म आहे, आणि हे मन तिथे जाऊ शकत नाही. या अर्थाने इथे भगवानांनी म्हटलंय अचिंत्योयम, अव्यक्तोयम, अचिंत्योयम. मग पुढे म्हणतात अविकार्योयम उच्यते, म्हणजे की या हा जो आत्मतत्व आहे याच्यामध्ये कोणताही विकार कधीही उत्पन्न होत नसतो. श्लोक 23 आणि श्लोक 24 आपण बघितलं की या आत्मतत्वामध्ये कोणताही विकार, आणि तेही कोणत्याही तत्वाद्वारा. आपण बघितलं की शस्त्र अस्त्र हे पृथ्वी तत्वाचं द्योतक आहे, अग्नी हे अग्नितत्वाचं द्योतक आहे, जल हे जलतत्वाचं द्योतक आहे, वायू वायुतत्वाचं द्योतक आहे. तर कोणत्याही तत्वानी किंवा कोणत्याही माध्यमातून त्या आत्मतत्वामध्ये कोणताही विकार आपण उत्पन्न करू शकत नाही. त्याचे अनेक कारणं आहेत. एक तर सर्वव्यापक म्हणू शकतो आपण,
सर्व व्यापक असल्याने मग या सगळ्या लौकिक गोष्टींवरती आत्मतत्वावरती त्याचा प्रभाव पडत नाही. दुसरं कारण ते अव्ययी आहे, त्याला कोणते अवयव नाही. ज्या गोष्टींना अवयव असतात त्या गोष्टींना आपण जाळू शकतो, कापू शकतो, ओलं करू शकतो, वाळू शकतो, पण आत्मतत्वामध्ये अवयवच नाही, घटकच नाही, शक्यच नाही. म्हणून त्याच्यामध्ये अविकार्योयम, कोणताही विकार हे कधीही बघायला मिळत नसतो. आणि विकार जो बघायला आपल्याला मिळतो बंधू भगिनींनो आपल्या या सगळ्या लौकिक जगामध्ये, तो विकार प्रकृतीमध्ये असतो. आता आपण जे जग बघत असतो बंधू भगिनींनो ते काय की ते आत्मतत्व आणि प्रकृती याचं संमिश्रण आहे. संमिश्रण म्हणण्यास योग्य नाही, मिश्रण आहे. एकदम बिलकुल एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत ते, आणि ते मिसळून गेलेलं आहे आणि त्यातून आपल्याला आत्मतत्व आपल्याला आता तरी दिसत नाही. आणि जेव्हा आपल्याला शास्त्र म्हणतात की इथे आत्मतत्व या प्रकृतीमध्ये मिसळून गेलेलं आहे आणि आपल्याला सगळ्या प्रकृतीमध्ये विकार दिसतात, तर आपल्याला काय वाटतं? आत्म्यामध्येच विकार आहे काय? नव्हे, आत्मतत्व अविकारी आहे आणि त्या आत्मतत्वाच्या शक्तीने हे प्रकृती सगळं खेळ करत आहे. आणि प्रकृतीमध्ये विकार घडत आहे नक्कीच, पण आत्मतत्व जरी प्रकृतीच्या बरोबर आहे पण तो अविकारी आहे, तो शुद्ध आहे, नित्य शुद्ध, बद्धमुक्त, बुद्धमुक्त. बुद्ध म्हणजे ज्याला स्वतःचा बोध आहे, अवेअरनेस आहे. म्हणजे हा सगळा खेळ तो खेळतोय तरी सुद्धा तो निर्लिप्त आहे. हे मोठं आश्चर्य. आणि हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात. याची चर्चा केलेली आपण दोन वर्ग आधी की 3 वर्ग आधी, की कोणत्या तरी एका खेड्यामध्ये एका घरामध्ये काही शुभ प्रसंग आहे आणि घरातला कर्ता पुरुष तो काय करतोय, तो नुसता खाटवरती बसून हुक्का किंवा विडी ओढत आहे, पण घरातली घरधणी जी आहे ती सारखं धावून 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 काम करते. आज हे पाहुणे येणार आहे, आज तसं करायचं आहे, मग इतके लोक येणार आहे, त्यांची राहायची सोय करायची आहे, त्यांची खायची सोय करायची आहे, आणि मग ते वरात येणार आहे, मग ते कपडे आणायचे, आणि मध्ये मध्ये येऊन त्या घर मालकाला सगळं बातमी देते. म्हणजे प्रकृती, हे उदाहरण देऊन ठाकूर काय सांगू इच्छित की ब्रह्मतत्वाच्या सहाय्याने प्रकृती हा सगळा खेळ रचत आहे. आणि ब्रह्मतत्व कसं आहे, निष्क्रिय, त्याच्या ताकदीने सगळं घडून राहिलं, पण तो स्वतः निष्क्रिय. काय म्हणजे पहा, सोपं आणि किती ऍप्ट, ज्याला म्हणूया मोस्ट ऍप्रोप्रिएट असं हे उदाहरण देऊन ठाकूर सांगतात की कसं, की अविकार्योयम, या आत्मतत्वामध्ये कोणताही विकार घडत नाही. विकार जर तो घडतो तो प्रकृतीमध्ये, आणि प्रकृती आणि ब्रह्मतत्व ते मिसळलेलं आहे. तर म्हणून आपल्याला असं वाटतं की आत्मतत्वामध्ये पण विकार आहे का, पण पहा आत्मतत्वामध्ये कधी पण विकार घडत नसतो. पुन्हा उदाहरण तेच स्फटिकाचं आणि त्या प्रतिबिंबाचं. आता आपण चर्चा केलेली आहे म्हणून त्याला आता पुन्हा त्याची चर्चा करत नाही. हे आत्मतत्वाचे स्वरूप लक्षण आपण जे आता पण चर्चा केली, अनेक उदाहरण त्याच्या अनेक स्वरूप लक्षणांची चर्चा केली. त्यातले काही कसे बंधू भगिनींनो, काही निषेधात्मक आहे आणि काही विधेयात्मक आहे. आणि ते काय आहे हे थोडंसं त्याचा ओझरत चर्चा करून मग पुढे जाऊया. निषेधात्मक म्हणजे कसं, नकारात्मक, असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही. म्हणजेच काय, नेती 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 नेती. म्हणजेच काय, अधाह्य, अधाह्य म्हणजे ज्याला आपण जाळू शकत नाही, अक्लेद्य ज्याला आपण ओलं करू शकत नाही, अशोष्य ज्याला वाळू शकत नाही. म्हणजे पहा हे सगळे काय निषेधात्मक, नेती नेती, नाही आत्मतत्वाला असं करू शकत नाही, असं करू शकत नाही. तर यातून होत काय असतं की आपल्याला एका प्रकारचं बौद्धिक ज्ञान प्राप्त होत असतं, आणि यालाच वेदांतामध्ये वृत्ती ज्ञान सुद्धा म्हणतात. बरं, वृत्ती ज्ञान म्हणजे काय, वृत्ती म्हणजे विचार, बस. फार म्हणजे शब्द वाढला म्हणून थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. वृत्ती म्हणजे काय, आपण म्हणतो ह्या मुलाची वृत्तीच खराब आहे. आपण कधी रागाने असं बोलतो ना की या मुलाची याची वृत्तीच मुळात खराब आहे. म्हणजे काय
की तो त्या पद्धतीने विचार करतो आणि सारखं सारखं विचार करून तशी त्याची वृत्ती झालेली आहे, त्याचा ॲटिट्यूड झालेला आहे. तर आपल्याकडनं काय अपेक्षित आहे की हे आत्मतत्व सारखं सारखं विचार करून आपले आत्मतत्वाची वृत्ती झाली पाहिजे. आधी मोक्षजन आपले बहुत दूर आहे दिल्ली. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मतत्वाची वृत्ती झाली पाहिजे. का झाली पाहिजे? आणि वृत्ती ज्ञान कुठे असतं? ते बुद्धीमध्ये असतं. बरं, वृत्ती ज्ञान लक्षात ठेवा, ते बुद्धीमध्ये असतं आणि ते सतत ते वृत्ती ज्ञान म्हणजे ते तीच विचार मनामध्ये आपल्या बुद्धीत राहिले तर काय होतं की इतर विचारांना जागा नसते आणि मग काय होत असतं की ज्या अनेक प्रकारच्या तरंगा वृत्ती आपल्या मनात असतात त्या सगळ्या नाहीशा होऊन फक्त आत्मतत्वाची स्मृती राहते आणि साधना करून करून ती सुद्धा नाहीशी होते. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे हे आपण जी चर्चा करत आहोत हे सगळं वृत्ती ज्ञान आहे. बौद्धिक ज्ञान म्हटलं तरी चालेल, पण हा एक वेदांताची टर्मिनॉलॉजी असल्यामुळे हे तुमच्याकडे मी मांडत आहे की हे वृत्ती फक्त बुद्धीमध्ये असते, हे लक्षात ठेवा. एवढंच. आणि आपल्याला आत्ता आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत. कोरोना, लॉकडाऊन, अमुक धमुक, ते अमुक, हे कित्या प्रकारच्या एका सेकंदामध्ये काही हजार काही लाख विचार येतात. बरोबर ना? तर त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या प्रकारचे जे विचार आहेत त्यांना सगळ्यांना नाहीसं करून फक्त एक वृत्ती आत्मतत्वाची किंवा ईश्वराची आणि मग त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे, तेव्हा पुढे ते आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे निषेधात्मक आणि विधेयात्मक, तर निषेधात्मक काय काय आपण चर्चा केली तर अधाह्योयम, अक्लेद्य, अशोष्य, अचल, अव्यक्त आता चर्चा केली, हे व्यक्त होऊ शकत नाही. अचिंत्य म्हणजेच मन बुद्धीच्या पलीकडे आहे. अविकार्य की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार घडत नाही. आणि विधेयात्मक काय? विधेयात्मक आहे नित्य, सर्वगत, स्थाणू, सनातन आणि वाणीच्या पलीकडे. पहा, वाणीच्या पलीकडे हे कसं आहे की हे विधेयात्मक आहे. आता थोडी चर्चा करूया. नित्य आपण चर्चा केलीच आहे की तो सदा सर्व काळी उपलब्ध आहे, सर्व ठिकाणी एकाच वेळी, त्याचा कधी अभाव होत नाही. सर्वगत, सगळ्या कोपऱ्यामध्ये पसरलेला आहे, अशी कोणतीही जागा नाही की तिथे आत्मतत्व उपलब्ध नाही. त्याच्यानंतर स्थाणू. स्थाणूचा काय अर्थ आहे की तो आधी अचल घेऊया. अचल म्हणजे वृक्षासारखा एका ठिकाणीच उभा आहे, पण वृक्षामध्ये सुद्धा जेव्हा वारं सुटतं तर त्याच्या ढाळ्या, फांद्या, पानं हे हलत असतात, पण त्याच्यामध्ये ते मुवमेंट ते सुद्धा नाहीये, म्हणून त्याला स्थाणू सुद्धा म्हटलंय. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हटल्या गेलेल्या आहेत. कारण त्याला अचल आणि स्थाणू. अचल एखाद्या झाडासारखा आणि स्थाणू म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे डहाळ्या फांद्यासारखी सुद्धा हलचल नाही. तर या सगळ्या गोष्टी काय बंधू भगिनींनो, हे जे तुमच्याकडे मांडले की काही स्वरूप लक्षण हे निषेधात्मक आहेत आणि काही विधेयात्मक आहे. तर या आत्मतत्वाला इथे जेव्हा आपण ज्या श्लोकाची चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो की अव्यक्तोयम, अचिंत्योयम, अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वेनं नानुशोचितुम अर्हसि. पहा, आता पुन्हा जाऊया की अर्जुन युद्धाला नाही का म्हणत आहे? कारण की त्याला शोक झालेला आहे. शोक का झालेला आहे? कारण तो मोहात पडलेला आहे. मोहाचे दोन ठळक आणि प्रॉमिनंट लक्षण जे आहेत, जे आपल्या सर्वांमध्ये उपलब्ध आहेत, ते म्हणजे भय आणि शोक. जिथे भीती आहे तिथे हे मोह आहे, जिथे शोक आहे तिथे सुद्धा मोहच आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय, गीतेच्या शंकर भाषेच्या सुरुवातीमध्येच त्याचं जे प्रास्ताविक लिहितानाच आचार्य शंकर स्पष्टपणे लिहितात की या जगाच्या उत्पत्तीचं कारण काय, तर शोक, मोह आणि तिसरं आवडीनिवडी, चॉईस. आणि आवडीनिवडी काय येतात? अहंबोध म्हणून. मला असंच पाहिजे, मला तसंच दिलं नाही. तर मोह, शोक, मोह आणि आवडीनिवडी, चॉईस, हे तीन मुख्य कारण आहेत या संसाराच्या उत्पत्तीचे, किंवा आपण जे या जगामध्ये
सारखं सारखं येऊन सफर करत असतो, त्रास भोगत असतो. हे 3 मुख्य कारण आहे. असो, तर इथे जे आपण चर्चा करत होतो की जे भगवान आपल्याला म्हणतात की अव्यक्तो म्हणजे सुरुवात कुठून झालेली होती की अर्जुनाला शोक झालेला आहे की माझे हे सगळे जे गुरुजन आहेत मी त्यांना कसं मारणार, माझे जे चुलते आहेत जे माझ्या सख्या भावासारखे आहेत, म्हणजे आत्तापर्यंत नव्हते पण अचानक झालेले आहेत. जेव्हा तो रथ सांगतो अर्जुन भगवान कृष्णांना की मला तुम्ही मध्ये घेऊन चला, मला बघायचंय, मला कोणाकोणाशी युद्ध लढायचंय, असं म्हटल्यानंतर अचानक त्याच्या मनामध्ये हा मोह उत्पन्न होतो. मोह आला की भय आला, मोह आला की भय आणि शोक हे दोन्ही आले. म्हणून इथे जे भगवान शब्द वापरत आहे तस्मात् एवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि, म्हणजेच काय की अरे हे तू जे विचार करतोय की हे या लोकांना तू मारणार आणि हे नेहमी करता नाहीसे होणार, तसं नाहीये. यांचे फक्त शरीर नष्ट होणार, पण जे आपलं खरं स्वरूप आहे आत्मस्वरूपाने हे नेहमीच राहणार आहे. आणि त्या आत्माच्या स्वरूपाचे काही लक्षण आधी पण सांगितले आणि या श्लोकामध्ये काय सांगतात, हे आत्मतत्व कसं आहे, अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. तस्मात् एवं विदित्वेन, अर्जुना तू या आत्मतत्वाला असं जाण, म्हणजे त्याचा अनुभव घे, त्या आत्मतत्वाचा तसा अनुभव तू घे. इथे त्यांनी नक्कीच असं सांगितलंय की असं तू त्याला समजून सुद्धा जरी घेतलं तरी तुझा शोक बऱ्यापैकी कमी होईल. शोक कमी झाला म्हणजे काय होईल की तुला तुझ्या शक्तीची जाण होईल, आणि जाण झाली म्हणजे काय की तू कर्तव्यापासून च्यूत नाही होणार. अँड दॅट इज द आयडिया. हे एवढं मोठं त्या रणसंग्राममध्ये एवढं मोठं तत्वज्ञान सांगण्याचं मागचं उद्दिष्ट काय की अर्जुना त्याला जे स्मृतीभ्रम झालाय स्वतःच्या संदर्भात त्याची स्मृती प्राप्त करून देणं, त्याचं जे मोह मध्ये जो पडून गेलाय त्याचा मोह नाहीसा करणं. मोह नाहीसा केला म्हणजे काय, मग तिथे भीतीच राहणार नाही, तिथे शोकच राहणार. आणि तो कसा होऊ शकतो की त्याला हे सांगून की पहा तू जे हे विचार करत आहे की यांचे शरीर राहणार नाही आणि तू त्यांना मारण्याकरता निमित्त होणार आहे, तुला पाप लागेल, तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. का, कारण की यांचे फक्त शरीर नष्ट होणार, आत्मतत्वाने हे नष्ट होणार नाही. आणि तो आत्मतत्व कसा, तर अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. असं हे तू आत्मतत्वाला जाणल्यानंतर तुला शोक होणारच नाही. न शोचितुम अर्हसि, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करण्याचं योग्य नाही असं त्याचा खरा अर्थ होत असतो, पण तुला शोक होणारच नाही. आणि जर तुला आत्मतत्व म्हणजे अनुभवाच तुला आला मग काय, मग अर्जुन आणि कृष्ण हा अंतरच राहणार नाही. तर या श्लोकाच्या माध्यमातून भगवान आपल्याला काय सांगू इच्छित आहे बंधू भगिनींनो, की सुरुवातीला आपल्याला वृत्ती ज्ञान म्हणजे काय, सातत्याने ते आत्मज्ञान खूप ऐकलं पाहिजे. श्रोतव्यम मंतव्यम विधिध्यासितव्यम, तेव्हा ते वृत्ती ज्ञान तयार होतं. म्हणजे बाकी सगळे विचार बिलकुल नाहीसे, फक्त आत्मतत्व, फक्त ईश्वर. आणि मग ते आपलं मनरूपी जे तलाव आहे ते एकदम शांत होतं. आणि त्या शांतरूपी मनावरती बुद्धीवरती त्या आत्मतत्वाचा स्पष्ट कल्पना करा की आपण एखाद्या तलावाकाठी गेलेलो आहोत आणि तिथे त्या तलावाच्या सरफेसवर भयंकर कचरा पडलेला आहे, वाळलेली पानं, अमुक धमुक हे ते सगळं पडलेलं आहे, शेवाळ झालेलं आहे. आणि काही मुलं तिथे सारखं काहीतरी दगड फेकून त्या पाण्याला अशांत करत आहे. आपण त्या मुलांना पळवलं आणि ते सगळं तलावाचा म्हणजे वरचा कचरा तो पूर्ण स्वच्छ केला तर आपल्याला काय दिसेल, त्या सूर्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. तसंच आपल्या मनावरती असलेले सगळे संस्कार, त्याचा कचरा, अपुऱ्या वासनांचा कचरा, कर्मांचे फळ, अहंबोध, त्यातून निर्माण झालेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं नाहीसं करायचं आहे. तर आपल्या मनावरती सुद्धा त्या आत्मतत्वाचा, ब्रह्मतत्वाचा प्रतिबिंब स्पष्ट आपल्याला दिसेल. आणि मग आपल्याला लक्षात येईल की अरे मी ज्याला अहम समजत होतो आणि तो ईश्वर म्हणजे तो अनंत चैतन्य तो एकच आहे, आणि तीच तर मुक्ती. म्हणून ठाकूर म्हणतात
शुद्ध बुद्धी, शुद्ध मन, शुद्ध आत्मा एक, त्यात काहीही अंतर नाही. तर बंधू भगिनींनो, हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. याचा पुढचा श्लोक आपण आता त्याची थोडी चर्चा करू, मग तिथे थांबूया. 26वा श्लोक आहे. आणि तसं बघितलं तर आत्मतत्वात सांगण्याची जी मालिका आहे ती एका अर्थाने इथे थोडी पूर्ण होते. पूर्ण होते म्हणजे याच्या पुढे काय भगवानाने आत्मतत्व सांगितलं नाही असं नाही आहे. 8वा अध्याय, 13वा अध्याय, 18व्या अध्यायामध्ये, आणि एवढंच नाही तर मध्ये मध्ये अनेकदा एखाद श्लोक ते आत्मतत्वाच्या स्वरूप लक्षणाबद्दल सांगतातच. जसं आपण इथून मुंबईला जातो तर मध्ये मध्ये माइलस्टोन्स मिळतात आपल्याला, आणि त्यात लिहिलं असतं मुंबई 150 किलोमीटर, थोडे पुढे गेलो की मुंबई 140 किलोमीटर. बरोबर ना? बिलकुल तसंच पूर्ण गीतेमध्ये. आता हे काय की सांख्य योग असल्यामुळे आणि एकाच ठिकाणी भगवानांनी हे सगळं आत्मतत्वाचं बौद्धिक वर्णना केलेली आहे. आणि ती का केलेली आहे? एकाच ठिकाणी इतके श्लोक आणि इतके सगळे लक्षण स्वरूप लक्षण का सांगितले आहे? कारण की भगवानांना सगळ्यात मोठं कार्य करायचं होतं की आत्मतत्व सांगून अर्जुनाचं न्यूरोसिस, त्याचं मोह, त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली मोहजनित भीती ही कमी करायची होती. जो आपला खरा स्वरूप विसरून गेला होता, म्हणजे स्वरूप म्हणजे आत्मस्वरूपच नाही तर त्याची शक्ती तो विसरला होता, ते त्याला पुन्हा प्राप्त करून द्यायची होती. म्हणून इट इज स्ट्रोक आचार्यांनी, भगवानांनी इथे हे बिलकुल श्लोक नंबर 11 पासून तर 25 पर्यंत सतत सांगितलं आहे. पुढे सुद्धा मध्ये मध्ये ते आपल्याला सांगणार आहे. आणि आता पुढे तर अशी मजा येणार आहे की व्यावहारिक जगामध्ये कसं जगायचं, आणि त्याच्यामध्ये मध्ये भगवान आत्मतत्व सुद्धा सांगणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे सँडविच खातो ना, कारण की आत्मतत्व सांगितल्याबरोबर आपल्याला उद्दीपन होईल असे तर आपण साधत नाही आहोत, आणि आपल्याला कर्तव्य सुद्धा पण चुकवता येत नाही. तर आपल्याकरताही एक म्हणूया गमतीमध्ये की एक सँडविच साधनासारखी, की कर्तव्य तर करायचेच आहे, आणि कर्तव्य भगवानांना नाही चुकले हो, कर्तव्य भगवानांना नाही चुकले तर तुम्ही मी का कोणत्या क्षेत्रातला भाजीपाला. म्हणण्याचा अर्थ काय की आपल्याला हे जे काही आपले कर्तव्य आपण जे घेतलेले आहेत ते त्याच्यामध्येच कर्तव्य पार पाडता पाडता आत्मतत्वाला केंद्रित करून कसं जीवन जगायचं आणि कर्तव्य कसे पार पाडायचे, ज्यांनी आपली कर्तव्य सुद्धा पार पडतील आणि जेणेकरून आपली आत्मोन्नती सुद्धा होईल. अशा पद्धतीने हे फार सुंदर पद्धतीने भगवानांनी या गीतेची रचना केलेली आहे. याच्या आधी सुद्धा मी अनेकदा सांगितलेलं आहे की गीतेचं वैशिष्ट्यच आहे एक तर अत्यंत ज्याला म्हणतो की विचाराची शृंखला इतकी व्यवस्थित आहे की म्हणजे तिथे आपल्याला फार ताण पडत नाही. काही उपनिषद असे आहेत, कठोपनिषद फार त्याच्यामध्ये सुद्धा विचारांची खूप सुंदर मालिका आहे, पण अन्य जे उपनिषद आहेत त्याच्यामध्ये विचारांची शृंखला आपल्याला मिळत नसल्याने थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला शंकर भाष्याच्या माध्यमातून जर आपण त्यांना त्याचं अध्ययन केलं किंवा रामानुज भाष्य वगैरेची चर्चा केली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला ते कळत असतं, पण ते पुन्हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. म्हणून ही गीता विशेषकर आपलं कर्तव्य कधी पण सोडायला सांगत नाही आणि आपल्याला सारखं सारखं सांगत असते. मुंबई 140 किलोमीटर्स, मुंबई 135 किलोमीटर्स, मुंबई 130 किलोमीटर्स, म्हणजे आपल्याला आत्मतत्वाची सारखी सारखी आपल्याला आठवण करून देत असते. तर 26वा श्लोक घेऊया. आणि आपण सांगितलं की आता भगवान काही तर्क मांडतील, पण त्या तर्क मांडण्याची पद्धत त्यांची फारच निराळी आहे. आतापर्यंत ते आत्मतत्वाला केंद्रित करून काही तत्व मांडायचे, पण आता पहा पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या तर्काची जी पद्धत आहे ती एकदमच बदलून टाकलेली आहे. आणि एकदम ज्याला म्हणतो ना की त्यातून भगवानांचं किती प्रेम आहे फक्त अर्जुनावरतीच नाही आपल्या सर्वांवर, हे सुद्धा लक्षात येतं. आधी आपण श्लोक वाचूया, नंतर मग त्याची विवेचन करूया. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैव शोचितुम अर्हसि. पहा शब्द पुन्हा तोच रिपीट होऊन राहिला.
नैवम शोचितुम अर्हसी. 25व्या श्लोकमध्ये काय शब्द होता? नानु शोचितुम अर्हसी, म्हणजे की तू असं लक्षात घेऊन शोक करण्याच्या योग्य नाही. आणि 26व्या श्लोकामध्ये सुद्धा तीच गोष्ट रिपीट होतीये, नैवम न एवम शोचितुम अर्हसी, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. वरच्या श्लोकामध्ये आणि खालच्या श्लोकामध्ये मोठा अंतर हा आहे बंधू भगिनींनो, की वरती आत्मतत्वाचे सांगितलेले, पण इथे त्यांनी लॉजिकच पूर्ण बदलून टाकलेलं आहे. आणि ते कसं लक्षात येतं? अथ च, हे जे शब्द वापरले भगवानांनी इथे, अथ च, त्याच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो, की इथे भगवान काहीतरी फेरबदल करणार आहे. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो, अर्जुनाचं नाव आहे बरं, महाबाहो, नैव शोचितुम अर्हसी. अर्जुना, जर तू असं समजत असशील की हा आत्मा नेहमी जन्मणारा आहे व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाभाव, अशा रीतीने तू शोक करणे तुला योग्य नाही. पहा, आतापर्यंत आत्मतत्व अजन्मा आहे, त्याला मृत्यू नाही वगैरे वगैरे म्हणत आहे, पण भगवानामध्ये केवढी एक, ज्याला म्हणूया की उदार हृदयता आहे. त्याचं हृदय किती उदार आहे. हृदय का इतकं सगळं सांगून सुद्धा ते म्हणतात की, कल्पना करा की अर्जुनाला ते पटत नसेल, या सगळे आत्मतत्व असतं ते अमर असतं. अर्जुनाला समजा पटत नसेल की ते आत्मतत्व असतं आणि ते असतं, तरी सुद्धा भगवान काय म्हणतात की हे पहा अर्जुना, हे आत्मतत्व जर तू समजत असशील किंवा मानत असशील, शब्दांकडे लक्ष द्या बरं, जरी तू आत्मतत्वाला असं मानत असशील की शरीरासारखं याचाही जन्म होतो आणि शरीरासारखा याचाही मृत्यू होतो आत्मतत्वाचा, तरी तुला शोक करणं योग्य नाही. का नाही? कारण की हे जन्म आणि मृत्यू हा प्रवाह आहे आणि हा तुझ्या हातात नाही. एकदम लौकिक स्तरावरती हा तत्व किंवा हा सिद्धांत मांडलेला आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊया. एक मुलगा आहे 11वी मध्ये आणि तो म्हणतोय की मला मोठा होऊन डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे, आणि काय नेमकं व्हायचं आहे तो नक्की करू शकत नाहीये. तर त्याचे आई वडील त्याला काय म्हणतात, हे बा बेटा, तू डॉक्टर हो की तू इंजिनियर हो, पण तुला 12वी पास तर करावंच लागेल. बिलकुल तोच तत्व आहे की तू आत्मतत्वाला मान की आत्मतत्वाला मानू नको, किंवा तू असं सुद्धा मान की हे आत्मतत्व शरीरासारखं जन्माला येतं, म्हणजे जे की सत्य नाहीये. पण भगवानांचं किती उदार हृदय आहे बघा, ते थोपवत नाहीये. अँड दॅट इज द ग्रेटनेस ऑफ भगवान श्रीकृष्ण और एनी आचार्य. कोणतेही आचार्य आपले तत्व कधी पण थोपवत नाही. पहा बाबा, असं आहे, 18व्या पहा सुरुवातीला जेव्हा हा मोहात पडलेला आहे अर्जुन, तेव्हा भगवान सांगतात की पहा, युद्ध कर. पण जेव्हा त्याला स्मृती प्राप्त होते 18व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, स्पष्टपणे ते म्हणतात, इदं ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसी तथा तू. म्हणजे हे आत्मतत्व किंवा युद्ध करायला त्यांनी का सांगितलं होतं, त्याची हरवलेली स्मृती जागृत करण्याकरता. आणि जेव्हा 18व्या अध्यायाची जी स्मृती जागृत झाली तेव्हा ते काय म्हणतात की पहा, मला असं वाटतं तू युद्ध कर बरं, पण तरी सुद्धा बघ, मी तुला जे काही ज्ञान सांगितलं, इदं ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, मी तुला गुह्यात ते गुह्य सगळं आत्मज्ञान सांगितले आतापर्यंत. गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण, याला शेवटपर्यंत विमृश्य, त्याचं अनालिसिस कर, यथेच्छसी तथा कुरु. ग्रेट, वंडरफुल. याला म्हणतात कॅथोलिसिटी, याला म्हणतात खरं प्रेम शिष्यावर. आणि फक्त अर्जुनावरतीच नाहीये भगवानांचं प्रेम, तुमच्यावरती पण आहे, माझ्यावरती पण आहे, म्हणून ते तसं म्हणतात.
आणि माझा म्हणण्याचा अर्थ काय की या 26व्या श्लोकाच्या संदर्भात मी हे थोडंसं अवांतर झाल्यासारखं वाटत असेल, पण पहा मी तुला आत्मतत्व सांगितलं, तू ऐकत का नाहीये गाढवा? असं तसं काही नाही बोलत, चिडले पण नाहीये. कळत कसं नाही तुला? ऐकावंच लागेल. नाही ऐकलं तर चालता हो. अर्जुना तुला नाही पटत आहे का? नको पडू दे, पण तरी सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही का? हे पहा, आत्मतत्व असो किंवा नसो, जन्म मृत्यू ते हे अटळ. जन्म मृत्यू तर हे अटळ आहे. आणि म्हणून श्लोकाच्या सुरुवातीला जे शब्द वापरले ना, अथ च, हे फार महत्वाचं आहे बरं. अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम, की हे अथच म्हणजे का वापरलंय की म्हणजे तिथे काहीतरी भगवान एकदम उलट पालट काहीतरी करतात आहे. म्हणजे विचारांमध्ये काय की परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा, आता आत्मा जन्म असतो का? इतका घसा कोरडा करून भगवान आपल्याला सांगतात की त्याला तो अजन्म आहे, सनातन शब्द वापरला ना, तो त्याला जन्म नाही त्याला, आणि जन्म नाही तर मृत्यू पण नाहीये. तरी सुद्धा दॅट इज कॅथोलिसिटी, दॅट इज उदार हृदयता. की पहा, जर तुला वाटत असेल ना की हा आत्मतत्व जन्मणारा आहे, त्याला मृत्यू आहे, असं जरी तू मानत असशील तरी सुद्धा तुला युद्ध करणं किंवा तुला शोक करणं हे योग्य नाहीये. का? कारण की जन्म आणि मृत्यू हे हातात नाहीच आहे. मग इथे जन्म आणि मृत्यू हातात जर नाहीये आणि मृत्यूनंतर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला, तर आपण मग पुन्हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये नक्कीच आला पाहिजे, अरे बाबा मग मोक्षाकरता आपण झटतो त्याचं काय? तर हे जे काही सांगितलं गेलेलं आहे हे साधारण माणसांना, ज्यांना मोक्ष काय आहे किंवा मोक्षाची इच्छाच नाही आहे, त्यांच्या संदर्भात सांगितलं गेलेलं आहे, जे आत्मतत्वाला मानतच नाही. आणि ती शक्यता लक्षात ठेवून भगवान हे म्हणत आहे की जर तू असं विचार करत असशील की पहा, हे जन्म मृत्यूचा हा जो प्रवाह आहे साधारण माणसाकरता, बरं साधकाकरता नाही, साधकाला माहिती आहे की मोक्ष असतो, त्याच्याकरता तो झटत असतो आणि आपल्याला ते हवंय. पण तरी सुद्धा जेव्हा अर्जुनाच्या जीवनामध्ये हा एक मोहाचा प्रसंग, एक शोकाचा प्रसंग, भीतीचा प्रसंग उभा राहिलाय आणि तो कदाचित मृत्यूला घाबरत असेल, पराजयाची भीती सुद्धा त्याला सतवत असेल कदाचित, तर तरी त्याला ते काय म्हणतात की हे पहा, आत्मतत्वाला तू मान की नको मानू, किंवा तू असं जरी मानत असेल की आत्मतत्वाला जन्माला येतो, आत्मतत्व मरत असतो, तरी सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही. का? कारण की जन्म मृत्यूचा प्रवाह त्याला तू काही करू शकतो का? नाही करू शकत. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीला सामोरे गेलंच पाहिजे. तत्वज्ञानाची हाईट पहा, इतक्या मोठ्या एक लॉफ्टी आयडियल पासून भगवान एकदम साधारण अर्थाने, म्हणजे एक लौकिक स्तरावरती पण केवढा एक बुद्धिमत्तापूर्ण एक तत्व मांडत आहे की तू आत्मतत्वाला मान की नको मानू, मी जे काही सांगितलं आतापर्यंत. पण तरी जन्म मृत्यू हे तुझ्या हातात नाहीये, आणि हातात नाहीये तर मग काय कर्तव्य प्राप्त होत असतं की जे समोर कर्तव्य आहे मोहात न पडता ते कर्तव्य पार पाडणं, आणि तेच मी तुला करायला सांगतोय. आणि ते करायला सांगतोय तर मग तू भीतो कशाला आहे, तू शोक का करतोय? तर या सुंदर पद्धतीने म्हणजे आत्मतत्वाला सोडून सुद्धा लौकिक पातळीवरती भगवान किती सुंदर तर्क मांडतात की जन्ममृत्यू तुझ्या हातात नाहीये, तू आत्मतत्व मान की नको मानू, पण तुला हे कर्तव्य करणं अपेक्षित आहे, तुला शोक करणं हे तू योग्य नाही. ठरलेली वेळ संपलेली आहे आणि आज आपण इथेच थांबूया. उद्या आपली पुन्हा भेट होणार आहे आणि याच श्लोकाला आपण पुढे याची चर्चा करून अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. उद्या आपल्या सगळ्यांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सगळ्यांशी निरोप